सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। मित्रांनो, आज आहे 3 ऑगस्ट, पण आपण 4 ऑगस्ट पासून शेतकऱ्यांच्या फवारणीचं नियोजन तर त्याच पद्धतीनं सध्या तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 3 तारखेपासून जो जोर वाढलेला आहे मराठवाड्यामध्ये आणि त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्रातल्या काही बहुतांश भागांमध्ये स्थानिक लेवलच्या वातावरणासारखी निर्मिती झाली आणि तिथे पाऊस मुसळधार सर कोसळत आहे। असे काही मोजक्या भागांची व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचलेत। अखेर त्या 3 ऑगस्टला ती सुरुवात झाली आहे। 4 ऑगस्ट पासून तर पुढे 7-8 तारखेपर्यंत 8 ऑगस्ट पर्यंत फवारणीचं नियोजनही पाहणार आहोत। त्यानंतर शेवटच्या आठवड्यामध्ये जो पराक्रम घडणार आहे त्याबद्दलही बोलणार आहोत आणि परतीच्या पावसाबद्दल जे तुम्हाला रिपोर्ट दिलाय त्याचंही थोडक्यात विश्लेषण आपण करूयात। ह्या मॅपच्या सहाय्याने आणि दुसऱ्या मॅपच्या सहाय्याने जिल्ह्यावरती मार्किंग करत तुमचं पूर्ण प्रश्नांची उत्तरे आपण आज घेऊयात। सध्या तुम्हाला जे पाहायला मिळते फोरकास्ट सिस्टीम विंड डायरेक्शन, याच डायरेक्शन प्रमाणे आपल्या या मराठवाड्याच्या भागांमध्ये बाष्प ढकलत आणून ते स्थिरवण्याचं काम सध्या मान्सूनचे वारे करतायत। त्यामुळे 3 तारखेला जसं नांदेड वगैरे भागांमध्ये लातूरमध्ये घडलंय त्याची पुनरावृत्ती सुद्धा 4 किंवा 5 तारखेला दोन्ही दिवसात घडू शकते। उद्या पहाटेपासून धुळे, नंदुरबार, शहादा, नाशिक क्षेत्र ते पुणे परिसरामध्ये हलक्या पावसाला किंवा काही ठिकाणी सटकाराला सुरुवात होऊन पुन्हा थोडासा विश्रांती घेऊन दुपारनंतर जोर वाढणारी कंडिशन आहे। दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या मोजक्या भागांमध्ये पाऊस 31 सारखा किंवा 30 जुलै सारखा नाहीये, पण जसा मागे भाग बदलत पडायचा तीच प्रणाली विकसित होते आणि मराठवाड्यासह दक्षिण महाराष्ट्राला, सोलापूर, धाराशिवला, सांगली बरोबरच बीडला आणि बीडच्या उत्तरेकडील परिसर म्हणजे जालन्याला हा पुन्हा पावसाचा ऍक्टिव्ह इशारा आहे। या पावसामध्ये स्थानिक वातावरणासारखी वळिवाच्या पावसासारखी जी काही प्रणाली आहे ही 6 ऑगस्ट पर्यंत 7 ऑगस्ट पर्यंत टिकून आहे। त्यानंतर ही फटकारी बिटकारी चालू राहतील पूर्व विदर्भामध्ये, खानदेशमध्ये, यामध्ये। पण यामध्ये आपण स्पष्ट काय करणार आहोत म्हणजे नियोजन फवारणीचं। धुळ्यासह अनेक भागांना हे वारे जे तुम्ही पाहताय, ऍक्टिव्हिटी जी पाहतोय आपण नाशिक क्षेत्राकडनं, अरबी समुद्राकडनं, या ऍक्टिव्हिटीमुळे हे जे काही ढगांचं आगमन करत आहेत आणि इथून नंतर छत्रपती संभाजीनगर हे वारे स्लो होत आहेत, अकोल्याकडे सरकताना दिसत आहेत, इकडे लातूरकडे सरकताना दिसतात आणि त्याच्या उभ्याच्या उभ्या अशा डोंगराळ फळ्या पाहायला मिळतात। म्हणजे अशा आडवी फळी काही भागांमध्ये, पण उभ्या फळ्या ज्या आपल्या साईडनी, ह्या साईडनी, त्या साईडनी जसं आपण म्हणतो या साईडने गेला आभार, त्या पद्धतीच्या फळ्या होण्यासाठी वारे काही काही ठिकाणी एकत्र येतात। तो भाग म्हणजे नांदेडचा उत्तरेकडील, लातूरचा अनेक भाग आणि इकडे मंठा वगैरे परिसरात देखील आपल्याला पाहायला मिळाला। सेम कंडिशन उद्या पण आहे, पण भाग बदलून आहे। त्यामुळे ह्या भागांमध्ये पावसाची रेलचेल हे पुढचे 4-5 दिवस आहे। फवारणी करताना सकाळी जर कडक ऊन असेल तर तिथे पाऊस लवकर सटकारा देऊ शकतो। ह्युमिडिटीची लेवल वाढल्यामुळे त्या भागात ढगांचं आगमन प्रचंड प्रमाणात वाढून तिथे फटकारे बिटकारे पडतील। बाकी काय मोठं नुकसान होणार नाही, फक्त काय होईल पावसामुळे फवाऱ्याचं औषध जे आहे ते तिथे खराब होऊ शकतं, हे मात्र आपल्याला खबरदारी घ्यायची। आणि दुसरं म्हणजे ज्या भागांना चांगला झालाय त्यांची वापसामूळ करणारी कंडिशन ही मराठवाड्यातल्या भागांची सुद्धा आहे। दक्षिण महाराष्ट्रात आवश्यकता आहे तो ठोक पाऊस 17 ऑगस्ट नंतर सुद्धा आहे आणि परतीचा पाऊस 12 सप्टेंबर पासूनही सुरू होतोय। यांच्या भागातली जी दुष्काळी चिंता आहे ती मिटणारच आहे, पण सध्या 6-7 दिवस शेतकऱ्यांना फवारणीचे कामं वगैरे कामं करायला हे अडथळे घालू शकतो, ही याच्यामध्ये झालेली साध्यता आहे। आता पुढचा आपण बघूयात, हा परिसर जो आहे कोल्हापूर, ह्या मुंबईसह पुण्याला, साताऱ्याला, घाटमाथ्याला या परिसराला हा पाऊस जो आहे जोर वाढणार आहे। त्याचबरोबर आपण थोडा आणखीनही सविस्तर सांगायचा प्रयत्न जर केला तर तो अजूनही समजून येईल। तर धुळे, जळगाव हा पहाटे 7-8 वाजता इथे सरी कोसळतील। नाशिकच्या हा शिर्डी वगैरे भागात या जास्त सरी आहेत। लातूर, नांदेडच्या सध्या आपण ह्या भागामध्ये सरी चांगल्या पाहिल्यात, परभणी वगैरे पट्टा, सिलो वगैरे पट्टा, पुन्हा रेणापूर पट्ट्यामध्ये सुद्धा आणखी पाहिल्या, पण उद्या सुद्धा ह्या फळ्या आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळणार आहेत। उद्या सुद्धा 4ला आणि 5ला सुद्धा, 5 ऑगस्ट पर्यंत सुद्धा। तर पंढरपूर पासून सोलापूरला हे जे काही फटकारे पडणार आहेत हे काही ठिकाणी जास्त असतील, काही ठिकाणी कमी असतील। बिदरसह इकडे कोल्हापूरचा भाग सुद्धा आहे। सांगलीचा आणि सोलापूरचा अनेक भाग तिथे घेतला जाईल। अकोला, अमरावती, वर्धा या भागात सुद्धा, नागपूरला जवळपास 9 तारखेपर्यंत पाऊस कायम असणार आहे। भाग बदलत म्हणा, 2 दिवस सोडेल म्हणा, 1 दिवस सोडेल म्हणा, पण ही प्रणाली ह्या भागामध्ये ऍक्टिव्ह राहणारच आहे। त्याचबरोबर उद्या जर आपण सकाळपासूनचं जर गणित पाहिलंय अनेक ठिकाणचं, तर थोडक्यामध्ये आपण हे जाणूनच घेऊयात।
तर सरळ सरळ भाग याच्यामध्ये व्यक्त होत आहेत, याच्यामध्ये सरळ सरळ भाग व्यक्त होत आहेत की हा जो काही परिसर आहे, मार्किंग करून घेऊयात परत आपण एकदा त्याला. थोडक्यामध्ये जळगाव पासून तर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पंढरपूर, सोलापूर तर हा इथपर्यंतचा नागपूरचा एरिया उद्या सुद्धा जवळपास 30%, 40%, त्यानंतर 50%ची रेंजमध्ये अशी याची काम चालणार आहे आणि भाग बदलत आहे. म्हणजे दुपारून बनलं की बनत 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 अशा तिरप्या रेषेमध्ये चालणार, पुन्हा लातूरच्या दक्षिण साईडला बनणार, परभणीच्या उत्तर दक्षिण एखादी आडवी फळी, हे करत करत पाऊस आगमन करणार. ही सेम प्रोसेस इथे सुद्धा होणार आहे, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूरला सुद्धा. पण एका दिवसामध्ये तो एकच भाग कव्हर करेल आणि थोडा भाग वाढून घेईल, ही त्याची प्रणाली आहे. आणि हे 6 तारखेपर्यंत चालणार, इथपर्यंत माहिती झालंय. आता 15 तारखेपासून पुढे काय होणार आहे, बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर तयार होण्याचे चान्सेस आहेत. 17 ऑगस्ट पासून 18 ऑगस्ट पासून त्याचे चान्सेस आहेत आणि त्याची डायरेक्शन अजून ठरलं नाही, पण अकोला मार्गे, नागपूर मार्गे तो पाऊस महाराष्ट्रात धाव घेऊ शकतो. जळगाव, धुळ्याला पुन्हा मुसळधारेचा इशारा सुद्धा शेवटच्या आठवड्यामध्ये तो राहू शकतो. ही त्याची विकसित प्रणाली होण्याचा अंदाज आहे आणि त्याबद्दल तुम्हाला मी मागे सुद्धा आपल्या रिपोर्टमध्ये केलेला आहे व्यक्त. त्यानंतर परतीचा प्रवाह जो आहे तो 12 सप्टेंबर आपण डिक्लेअर केलेली तारीख आहे. त्यामध्ये आता जो काही पुढे अंदाज असेल तो तुम्हाला स्पष्ट दिसून येईल, ज्याबद्दल तुम्ही आतापर्यंत अनुभव घेतलाय. त्यानंतर हा प्रवाह जो आहे ऑक्टोबर महिन्याच्या जवळपास शेवटच्या तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि गेल्या वर्षी सुद्धा 3 महिने पावसाळा हा चालला होता. 3 महिने पावसाळा हा चालला होता. ह्या वर्षी जवळपास 2.5 म्हणजे 2.5 महिने तो पाऊस चालण्याची शक्यता दाट आहे. म्हणजे ऑक्टोबर सप्टेंबर संपूर्ण आहे, ऑक्टोबर अर्धा तरी हा 1.5 महिन्याचा जरी घेतला आपण एक हिशोबाने, पण ऑक्टोबर संपूर्ण राहण्याची शक्यता आहे. म्हणजे 1.5 ते 2 महिना याच्यामध्ये राहील आणि 2.5 महिने काय सांगते मग, कारण की WDची जी शक्यता यंदा सुपर अल्निनोमुळे आहे, तो अजूनही सुपर अल्निनो आहे. त्यामुळे WDची शक्यता इकडनं राजस्थान मार्गे जे काही वारे सुटत आहेत, पश्चिमी विक्षोभ, हिची देखील प्रभाव पडण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या पिरियडमध्ये गारपीट वगैरे लक्षण ते आता बोलू नये आपण, पण ते चान्सेस आहेत, त्याबद्दलही आपण पुढे विषय काढूयात. पण राहिला विषय ह्या लातूरच्या वगैरे विहिरीच्या पाण्याचा प्रश्नांचा. थोडं सांगायचं मला थोडक्यात तर काही भागांचा 4-5 दिवसामध्ये गावखेड्यांचा प्रश्न ह्यातही मिटू शकतो. असे मोठे पाऊस सुद्धा ह्या 1-2 दिवसात आहेत, जे गरमीच्या लेवल म्हणा याच्यामुळे म्हणा तिथे ते पडणार आहेत. आणि सरळ सरळ ह्या व्हिडिओचा अर्थ एवढाच होतो की महाराष्ट्रामध्ये 4ही विभागामध्ये थोडंफार दक्षिण महाराष्ट्र ते विदर्भामध्ये खानदेशपेक्षा इथे जास्त पाऊसमान ह्या 6 दिवसामध्ये भाग बदलत पद्धतीने राहणार आहे. एका दिवसात सगळे नाही, 4 दिवसात बरेच भाग 80% भाग तो कव्हर करणार आहे. पाऊस पडण्याची पद्धती 3 आहे, चांदणभरी, फटकारा, बारीक, एखाद्या ठिकाणी वड्याला पाणी येऊ शकतं एवढी सुद्धा याची मजल आहे. पण जेवढं तरसवलं तेवढं बरसण्याची क्षमता याच्यामध्ये आहे, हे तुम्हाला मागे पण सांगितलंय, आताही सांगतोय. पण हा व्हिडिओ संपूर्ण पाहायला आहे, याच्यामध्ये तुम्हाला आणखीन कुठल्या गोष्टीवरती हा व्हिडिओ बनवायचा आहे, कारण की माझा दुसरा जो व्हिडिओ येणार आहे धरण प्रकल्प संदर्भामध्ये, जो अनेक शेतकरी विचारतोय, त्या धरण प्रकल्पाच्या बाबतीत आपण बोलून तो व्हिडिओ कसा पुढच्या परतीच्या पावसावरती परिणात्मक बदल करून त्या धरणावरती कसा स्त्रोत फ्लो वाढू शकतो. जर जायकवाडीचा आपण कंप्लीटच केला तो विषय 86% भरला आहे, तो ते आता गोदाकाठच्या शेतकऱ्यांना इशारा पण दिलाय. तर ह्यापैकी ह्या धरणांचं देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. पण तरी सुद्धा परतीच्या पावसामध्ये हे धरणं ओव्हरफ्लो सुद्धा होतील आणि चांगल्या पद्धतीने होतील, हे तुम्हाला आश्वासित करतो. आणि ही आशा कंप्लीट करण्याची देखील क्षमता परमेश्वरात आहेच आणि ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल. जय शिवराय, धन्यवाद.